ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि समाजसेविका ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये अभिजित पवार आणि पूजा शिंदे विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते। या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रस्थापितांना धक्का बसणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पारसिक नगर येथून अभिजित पवार आणि पूजा शिंदे यांनी आपला अर्ज भरण्याच्या रॅलीला सुरुवात केली। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान हे देखील उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे झेंडे आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसांचं कटआउट कार्यकर्त्यांच्या हातामध्ये देण्यात आलं होतं। संपूर्ण प्रभागामध्ये ही रॅली फिरवण्यात आली। विशेष म्हणजे रॅली दरम्यान स्थानिक गावकऱ्यांनी अभिजित पवार आणि पूजा शिंदे यांचे जागोजागी औक्षण केलं। या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी या रॅलीमध्ये फक्त कार्यकर्ते नाही तर सामान्य नागरिकही सहभागी झाल्याचं दिसत आहे। त्यामुळे या प्रभागात बदल होणारच आहे असं सांगितलं। तर मनोज प्रधान यांनी आमचे हे पॅनल प्रबळ असून येथील 4ही जागांवरती आम्हीच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे। आपण इथे उपस्थिती बघताय, ज्या पद्धतीने 9 नंबर प्रभागातली लोक लोटली आहेत त्या हिशोबाने आपल्याला कळलेलं आहे की इथले चिन्ह काय आहेत। गेले 5 वर्ष अभिजित पवार या ठिकाणी काम करतोय, पूजा शिंदे या ठिकाणी काम करतायत, आमचे तुळशा साळवी आणि समीर निटके काम करतायत। त्यामुळे पहिले आज आम्ही 2 जणांचे फॉर्म भरायला निघालोय आणि जो उत्साह इथल्या नागरिकांमध्ये दिसतोय त्याचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही। खरंच त्यांनी केलेले 5 वर्षाचं काम याची पोचपावती 9 नंबरच्या आज नागरिकांनी उतरून दिलेली आहे।